Welcome to part number 6, topic number 1.5, the new dress. Uh, in the last part, we come up to this line where she tried to answer sensibly about the bathroom and the south aspect and the hot water to the top of the house, and all the time she could see little bits of her yellow dress in the round looking glass. आणि हे सगळं जी विचारते ना आपली मिसेस हॉलमन जे विचारते त्याची उत्तरं ती मेबल तिला प्रामाणिकपणे देते आहे आणि बरोबर तिचं लक्ष जे आहे ना ते ग्लासमध्ये तिचं लागलेलं लक्ष त्या आरशात ती बघते आपला स्वतःचा ड्रेस बघते आहे विच मेड देम ऑल द साईज ऑफ द वूड बटन्स ऑर टॅडपोल्स. आणि हे तिला तो ड्रेस आता कसा भासतोय तिला तर त्या ठिकाणी टॅडपोल्स सारखा. टॅडपोल्स म्हणजे काय तर टॅडपोल मीन्स द टेल्ड ॲक्वॅटिक लार्वा ऑफ अ फ्रॉग, ज्याला आपण लहान बेडूक म्हणतात. लहान बेडकाची जी पिलं असतात ना त्या पद्धतीने तिला भासत आहेत ते. तो जो ड्रेस आहे तिचे ते बुटासारखे बटन त्या ठिकाणी तिला दिसत आहेत. इट वॉज अमेझिंग टू थिंक हाऊ मच ह्युमिलेशन अँड ॲगोनी. आणि तिला आता फार वाईट वाटतंय मनाशी की हा किती अपमान आहे. ह्युमिलेशनचा आता इन्सल्ट, एक इन्सल्टिंग ट्रीटमेंट त्या ठिकाणी तिला मिळते. अँड ॲगोनी एक तिला एक दुःख जे आहे ते इथे आलेलं आहे. अँड सेल्फ लोथिंग या ठिकाणी आलेला आहे. हेट्रेड ऑफ वन सेल्फ त्याला म्हटले सेल्फ लोथिंग. तर स्वतःचा तिरस्कार ती करते, स्वतःचा त्या ठिकाणी एक प्रकारचा मत्सर ती करते आहे, एक अपमानित तिला स्वतःला वाटतं आहे. सेल्फ लोथिंग अँड एफर्ट अँड पॅशनेट अप्स अँड डाऊन्स ऑफ फिलिंग्स वेर कंटेन इन अ थिंग द साईज ऑफ द 3 पेनी बीट. ती म्हणते की 3 पेनीमध्ये त्या ठिकाणी हे सगळं, हे मोठं घबाड जे आहे हे सगळं तिला ते भोगावं लागतं आहे. ह्या सगळ्या भावना तिला सहन करावं लागतात. तिचे जे प्रयत्न आहे, तिची जी एक प्रकारची जी घालमेल आहे, आपली मानसिक घालमेल जी आहे ती ह्या पार्टीतली त्या ठिकाणी आलेली आहे. अँड दॅट वॉज स्टील ऑर्डर दिस थिंग दिस मेबल. तर हे सगळं जे आहे ऑर्डर मीन्स अनयुजबल. व्हॉट वॉज स्टील ऑर्डर दिस थिंग दिस मेबल वेअरिंग was separate, quite disconnected, and through Miss Hallman, the black button was leaning forward and telling her how her eldest boy had strained his heart running. तर कुठेतरी त्या ठिकाणी आता ही जी मेबल आहे ना, हे मेबल आणि मिसेस हॉलमॅन यांचा एक संवाद चाललेला आहे. घराबद्दलचा संवाद आहे, मुलांबद्दलचा संवाद आहे आणि ही काहीशी वैतागलेली आहे आपली मेबल जी आहे. व्हॉट वॉज स्टील ऑर्डर तिच्या एक विलक्षण विचित्र अशी भावना काय आहे. दिस मेबल वेअरिंग वॉज सेपरेट, क्वाईट डिस्कनेक्टेड. ती काहीशी वेगळी आहे ह्या संपूर्ण जगाशी. ती वेगळ्या पद्धतीने ती डिस्कनेक्ट झालेली आहे. अँड दो मिसेस हॉलमन वॉज लिनिंग फॉरवर्ड अँड टेलिंग हर हाऊ द एल्डेस्ट बॉय हॅड स्ट्रेन हिज हार्ट रनिंग. तिचा जो मोठा मुलगा आहे त्या मोठा मुलगा हा कसा धावतो, त्याला पकडणं किती अशक्य असतं हे ती सांगते आहे. शी कुड सी हर टू क्वाईट डिटॅच इन द लुकिंग ग्लास. आणि हे सगळं ती बघते, कुठेतरी ती ह्या ग्लासमध्ये बघते आहे. पुन्हा त्याच्यापासून ती विलग होते आहे. डिटॅच मीन्स अलूफ, हॅविंग नो इंटरेस्ट ऑर इन्व्हॉल्वमेंट. मेबलला ह्या कुठल्याही बोलण्यात रस नाही आहे खरं तर. जे मिसेस हॉलमॅन सांगते तिच्या कुटुंबाबद्दल किंवा तिची जी काही माहिती ती बोलते आहे, तिचं सगळं लक्ष त्या ठिकाणी एकाच गोष्टीकडे आहे की आपला ड्रेस, आपलं एकंदरीत त्या ठिकाणी जी मानसिकता आहे तिची, त्याबद्दल ती सारखी ती विचार करते आहे. गेस्टिक्युलेटिंग शूड मेक द येलो डॉट. आणि आता हे जे पिवळ्या रंगाचे डॉट्स आहेत, गेस्टिक्युलेटिंग मीन्स युजिंग गेस्चर्स मुवमेंट ऑफ पार्ट्स ऑफ बॉडी इस्पेशली हँड ऑर हेड. तर त्या ठिकाणी विशिष्ट हातवारे करणे, विशिष्ट पद्धतीने चेहऱ्यावरचे हावभाव करणे, त्याला म्हणतात गेस्टिक्युलेटिंग करणे. गेस्टिक्युलेटिंग शूड मेक द येलो डॉट सिटिंग सॉलिटरी सेल्फ सेंटर्ड. आणि आता तिला असं भासते की तो जो पिवळ्या रंगाचा जो ठिपका आहे त्या आरशातला, म्हणजे तिचा ड्रेस हा एकाकी पडला आहे. सॉलिटरी मीन्स लोनली, एकाकी. सेल्फ सेंटर्ड, फील दॅट द ब्लॅक डॉट वॉज फिलिंग इट दे प्रिटेंडेड. आणि हा जो ब्लॅक डॉट आहे, हा ब्लॅक डॉट म्हणजे काय तर ती मिसेस हॉलमॅन, की जो काळा ठिपका आहे, हा काळा ठिपका आणि पिवळा ठिपका म्हणजे कोणतं एक प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी आपली जी मेबल आहे, मेबल वेअरिंग, आणि काळा ठिपका कोणतं, मिसेस हॉलमॅन. फील दॅट द ब्लॅक डॉट वॉज फिलिंग इट दे प्रिटेंडेड. आणि त्यांनी एक प्रकारचा एक भास त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. सो इम्पॉसिबल टू कीप बॉयज क्वाईट दॅट वॉज द काइंड ऑफ थिंग वन सेड. आणि त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी असं म्हटलं असतं की मुलांना शांत बसवणं इतकं अशक्य असतं, असं कोणीही त्या ठिकाणी म्हटलं असतं. अँड मिसेस हॉलमॅन
आणि ही मिसेस हॉलमन जी आहे, जिला कधीही पुरेशी सहानुभूती मिळत नाही आहे. मिसेस हॉलमन हू कुड नेवर गेट इनफ सिम्पथी अँड स्नॅच व्हॉट लिटिल देअर वॉज ग्रेडिली as if it were her right. She deserved much more, for there was her little girl who had come down this morning with a swollen knee joint. तर ही मिसेस हॉलमन जी आहे, कुठेतरी तिला कुठलाही हक्क मिळत नाही आहे. अशा तऱ्हेने लोभीपणाने तिला काहीतरी ती हिसकावून घेते. खरं तर तिला तिची गरज होती. म्हणजे शी डिझर्व मच मोर. देर वॉज हर लिटिल गर्ल हू हॅड कम डाऊन दिस मॉर्निंग विथ अ सोलन नी जॉईंट. आणि तिला ह्या हॉलमनला एक सहानुभूती हवी आहे. कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला कोणीतरी जाणून घ्यावं असं तिला अपेक्षा आहे. कारण तिची जी लहान मुलगी आहे, सकाळीच त्या ठिकाणी तिची लहान मुलगी त्या ठिकाणी पडलेली होती आणि तिला तिची जो गुडघा आहे तो गुडघा काहीतरी सुजलेला आहे, सोलन झालेला आहे, सुजलेला आहे. टूक दिस मिझरेबल ऑफरिंग अँड लुक ॲट इट सस्पिशियसली, ग्रजिंगली, आणि अतिशय सासंकपणे ती बघते आहे. ग्रजिंगली मीन्स इन अ रिलक्टंट ऑर रिसेंटफुल मॅनर, काहीशा नाखुशीने, काहीशा नापसंतीने त्या ठिकाणी ती बघते आहे. ॲज इफ इट वेअर अ हाफ पेनी वेन इट ऑट टू हॅव बीन अ पाऊंड अँड पुट इट अवे इन अ पर्स. आणि कुठेतरी तिला असं वाटतं की तिची जी केवलवाणी अवस्था आहे ती तिने व्यक्त केली की जणू काही त्या ठिकाणी एका पौंडाचे नाणं असायला पाहिजे, पण ते अर्ध्या पेनीचंच निघावं. अशा पद्धतीने, संशयास्पद पद्धतीने, नाखुशीने तिने स्वतःच्या पर्समध्ये ते सहानुभूती ठेवून दिली. आणि पुढे आता ती बोलते आहे. ॲज इफ इट वेअर अ हाफ पेनी वेन इट ऑट टू हॅव बीन अ पाऊंड अँड पुट इट अवे इन अर पर्स, मस्ट पुट अप विथ इट, मीन अँड मायझरली दो इट वॉज. अतिशय कंजूस पद्धतीने ते तिला हवं होतं. टाइम्स बिंग हार्ड, सो व्हेरी हार्ड, अँड ऑन शी वेंट. आणि ती त्या ठिकाणी क्रिकिंग मीन्स मेकिंग अ हार्श हाय पिच साऊंड, तिने एक आवाज केला. इंजोर्ड मिसेस हॉलमॅन अबाउट द गर्ल विथ द सॉलन जॉईंट. आणि त्या ठिकाणी हे जे तिच्या भावना आहेत तिने स्वतःला त्या ठिकाणी केलेलं आहे. कमकुवत तिच्या त्या भावना आहेत. आरशा डोकावून ती बघते, कुठेतरी बघते, आणि मिसेस हॉलमनला ती दुखावते पण आहे. इट वॉज ट्रॅजिक, दिस ग्रीड, दिस clamor of human beings like a row of cormorants barking and flapping their wings for sympathy. It was tragic. Could one have felt it, not merely pretended to feel it? Mrs. Holman about the girl and the solemn joint. It was tragic. This greed, this clamor. Clamor means uproar. तर हा जो एक उद्रेक या ठिकाणी आलेला आहे. कुठेतरी एक जी माऊनी विशिष्ट पद्धतीने ही बोलते आहे मिसेस हॉलमन. हा जो उद्रेक आहे तिच्या भावनांचा, लाईक अ रो ऑफ कॉर्मॉरन्स. कॉर्मॉरन्स स्टँड्स फॉर लार्ज डायव्हिंग सी बर्ड्स. एक जे पक्षी आहेत या ठिकाणी, त्या पक्षाचं नाव या ठिकाणी आलं आहे करडोक पक्षी जो आहे. तर तिच्या त्या भावना त्या ठिकाणी तिने व्यक्त केलेल्या आहेत करडोक पक्षीसारख्या. बार्किंग अँड फ्लॅपिंग देअर विंग्स फॉर सिम्पथी. आणि ती आपल्या भावना ज्या आहे पंख फडफडून त्या ठिकाणी आपली सहानुभूती मिळवते आहे. इट वॉज ट्रॅजिक. कुड वन हॅव फेल्ट इट अँड नॉट मिअरली प्रिटेंडेड टू फील इट. आणि कोणीही तिच्या भावना अशा जाणून घेत नाही आहे. आणि अशा पद्धतीने शेवटी आपली मिसेस हॉलमॅन जी आहे त्या पार्टीतून त्या ठिकाणी गेलेली आहे. बट इन अ येलो ड्रेस टू नाईट शी कुड नॉट रिंग आउट वन ड्रॉप मोर. शी वॉन्टेड इट ऑल फॉर हर सेल्फ. शी न्यू. शी केप्ट ऑन लुकिंग इन टू द ग्लास, डिपिंग इन टू दॅट ड्रेडफुली शोईंग अप अ ब्ल्यू पूल. आणि आता पुन्हा एकदा तिचं जे मनोविश्व आहे, आपल्या जी मेबल बेरिंग आहे तिचं जे मनोविश्व या ठिकाणी आलेलं आहे, तर ती पुन्हा एकदा काहीतरी भूतकाळात जाण्याचा प्रयत्न झालेला आहे. इन अर येलो ड्रेस टू नाईट शी कुड नॉट रायटिंग आउट वन ड्रॉप मोर. आणि आता कुठलंही अजून जास्त भावना ज्या आहेत त्या व्यक्त करायची त्यासाठी विचार करते. शी वॉन्टेड इट ऑल फॉर हर सेल्फ. तिला हे सगळं हवंसं वाटत होतं त्या पार्टीतलं वातावरण. शी न्यू. शी केप्ट ऑन लुकिंग इन टू द ग्लास. पण तिचं लक्ष पुन्हा त्या ग्लासमध्ये जात आहे, आरशात जात आहे. डिपिंग इन टू दॅट ड्रेडफुली शोईंग अप ब्ल्यू पूल. आणि हा निळ्या रंगाचा पूल आहे, त्या पुलामधून त्या ठिकाणी ती स्वतःचं प्रतिबिंब जे आहे ते बघण्याचा प्रयत्न करते आहे. शी वॉज कंडेम्ड. तर काहीतरी एक तिरस्कार तिचा होतो आहे. डिस्पाइज्ड, स्कॉर्न ऑर हेटेड, लेफ्ट लाईक दिस इन अ बॅक वॉटर बिकॉज ऑफ हर बिंग लाईक दिस अ फिबल वॅसिलेटिंग क्रिएचर. दोलायमान अवस्था असेल, दुर्बलता असेल. इट सीम टू हर दॅट द येलो ड्रेस वॉज अ पेनन्स विच शी हॅड डिझर्व. आणि म्हणून ती विचार करते की हा जो पिवळ्या रंगाचा ड्रेस मी जो घातला होता तो पेनन्स आहे. पेनन्स मीन्स पनिशमेंट, एक प्रायचित्त होतं. विच शी हॅड डिझर्व. आणि खरंच ते प्रायचित्त तिला मिळायला पाहिजे होतं की
तिने जे जे जो ड्रेस घातलेला आहे तिच्या कुवतीच्या पलीकडचा होता कदाचित, आणि म्हणून तिला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींना लायक नाही आहोत. शी हॅड बीन ड्रेस लाईक रोज शॉ. कदाचित रोज शॉसारखे तिला ते कपडे तिला शोभले असते रोज शॉला. क्लिंगिंग ग्रीन विथ अ रफल ऑफ स्वॅन्स डाऊन, शी वुड हॅव डिझर्व दॅट. कदाचित रोज शॉला हा ड्रेस चांगला दिसला असता, असं तिचा एक विचार तिच्या डोक्यात आलेला आहे. रफल ऑफ स्वॅन्स डाऊन, तर या ठिकाणी कुठेतरी स्वॅन्स डाऊनचा अर्थ आहे सॉफ्ट फिदर्स ऑफ द स्वॅन. तर ते स्वॅन पक्षाचे जे पंख असतात त्या पद्धतीने तिला शोभला असता. शी वुड हॅव डिझर्व दॅट. शी थॉट दॅट देर वॉज नो एस्केप फॉर हर. नन दॅट सो एवर, पण यातून आपल्याला मुक्तता नाही असं तिला वाटते. इट वॉज नॉट हर फॉल्ट ऑल टुगेदर, तिचा तो खरा दोष नव्हताच. आफ्टर ऑल इट वॉज बिंग वन ऑफ अ फॅमिली ऑफ 10. शेवटी ज्या कुटुंबातून ती आलेली आहे, मेबल वेरिंग ज्या कुटुंबातून आलेली आहे, ते कुटुंब अतिशय गरीब कुटुंब आहे. 10 सदस्यांचं कुटुंब आहे. नेवर हॅव्हिंग मनी इनफ, की ज्या कुटुंबात पैसा हा प्रकारच नाही आहे, पैसा अतिशय कमी आहे, गरीब कुटुंबातून ती आलेली आहे. ऑलवेज स्किम्पिंग अँड पार्टिंग. स्किम्पिंग मीन्स एक्सपेंडिंग व्हेरी लिटिल ऑर लेस दॅन नेसेसरी, ज्याला आपण काटकसर करणं म्हणतो. स्किम्पिंग अँड पेरिंग, आणि एक मिळतं करायचं, काहीतरी ॲडजस्टमेंट करायची, अगदी काटकसरीने पैसा वापरायचा, अशा कुटुंबातून ती आलेली आहे. हर मदर कॅरिंग ग्रेट कॅन, तिची जी आई आहे ती मोठमोठे डबे जे आहे डबे ती वाहून नेणारी आहे. अँड द लिनोलियम वोर्न, आणि लिनोलियमचा अर्थ आहे जी विशिष्ट त्या ठिकाणी स्ट्रॉंग शायनी मटेरियल यूज फॉर कव्हरिंग फ्लोअर, की ज्याला आपण एखादं सतरंजी म्हणतो किंवा एखादं विशिष्ट असं झाकण्यासाठी जे वापरतात फ्लोरिंग करण्यासाठी, त्याला म्हणतात लिनोलियम. लिनोलियम ओन ऑन देअर स्टेरेजेस, त्यांच्या जो जिना आहे, जिन्याच्या टप्प्यांवर हे जे टाकलेले जे बसकणं आहेत ते सुद्धा फाटलेले आहेत. अतिशय गरीब कुटुंबाचे ते वर्णन त्या ठिकाणी आहे. वन सॉर्डी लिटिल डोमेस्टिक ट्रॅजेडी, आणि हे सगळं सर्वसामान्य कुटुंबात जे पाहायला मिळतं आपल्याला. वातावरणाचा जो एक विशिष्ट असा गरीब कुटुंबातला जो एक सीन आहे तो इथे आलेला आहे. आफ्टर अनादर नथिंग कॅटॅस्ट्रॉपिक, तर हा ड्रेस आपल्याला दिसतो या ठिकाणी, पिवळ्या रंगाचा ड्रेस आहे आणि काहीशी खिन्न अवस्थेत त्या ठिकाणी ही आपल्याला मेबल वेरिंग जी आहे ती बसलेली दिसते. अतिशय वाईट अवस्था तिची आहे. निगेटिव्हिटी तिच्या मनामध्ये प्रचंड आहे. ती तिच्या बालपणापासूनच ती निगेटिव्हिटी जी आहे ती आलेली आहे. डोमेस्टिक ट्रॅजेडी आफ्टर अनादर नथिंग कॅटॅस्ट्रॉपिक. कॅटॅस्ट्रॉपिक मीन्स इन्व्हॉल्विंग ऑर कॉझिंग सडन ग्रेट डॅमेज ऑर सफरिंग. तर अशी जी संकटाची मालिका आहे, जी आपत्ती आहे, कॅटॅस्ट्रॉपिक. अँड द शिप फ्रॉम फार्म फेलिंग, त्यांचं जे शेत होतं, मेंढ्यांचं शेत आहे ते, त्यात त्यांना अपयश आलं होतं. नॉट अटरली, हर एल्डेस्ट ब्रदर मॅरिंग बिनीथ हिम बट नॉट व्हेरी मच. तर तिचा जो मोठा भाऊ आहे त्याने लग्न केलं होतं आपल्यापेक्षाही कमी अशा क्षमतेच्या मुलीशी, तेही तिला खटकलेलं होतं. देर वॉज नो रोमान्स, त्यात कुठलाही रोमान्स नव्हता, त्यात कुठलंही एक प्रेम नव्हतं. नथिंग एक्स्ट्रीम अबाउट डेम ऑल, आणि याच्यात कुठलंही विशेष नव्हतं असं तिला वाटतंय. दे पिटर्ड आउट मीन डिमिनिश ऑर कम टू ॲन एंड ग्रॅज्युअली. हळूहळू ह्या गोष्टी आता संपलेल्या होत्या. दे पिटर्ड आउट रिस्पेक्टेबली इन अ सीसाईड रिसोर्ट. काही वेळेला ते जे कुटुंब आहे आपल्या मेबल वेरिंगचं, जे बालपणीचं जे तिच्या ज्या आठवणी आहेत किंवा कुटुंबाच्या आठवणी आहेत, त्यात त्यांनी म्हटलं की काही वेळेला ते समुद्रकिनारी जायचे, तिथे त्या रिसोर्टमध्ये थांबायचे. एव्हरी वॉटरिंग प्लेस हॅड वन ऑफर अर्न्ड, आणि प्रत्येक जे समुद्राचा किनारा आहे त्या ठिकाणी तिच्या काही अर्न्ट आहेत, तिच्या ज्या आत्या आहेत. इवन नाऊ अस्लीप इन सम लॉजिंग विथ द फ्रंट विंडोज नॉट क्वाईट फेसिंग द सी. आणि काही वेळा त्या अशाही ठिकाणी राहिलेल्या आहेत समुद्रकिनाऱ्यावर की ज्या ठिकाणी जी फ्रंट विंडो आहे त्या रिसोर्टची, नॉट क्वाईट फेसिंग द सी, की जी समुद्रकिनाऱ्याला दाखवत नाही, अशा ठिकाणी पण त्याने आराम केलेला आहे किंवा त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत. तिला ते सगळे आठवतं आहे. अतिशय गरीब कुटुंबातलं ते आयुष्य. दॅट वॉज सो लाईक देम, दे हॅड टू स्क्विंट ॲट थिंग्स ऑलवेज. आणि प्रत्येक वेळा त्या ठिकाणी ही जी स्क्विंट त्याची आहे कुठेतरी ते कमी होतं आहे. दे हॅड टू स्क्विंट ॲट थिंग्स ऑलवेज, आणि ट्राय टू लेसन, त्याला म्हणतात टू स्क्विंट. दॅट वॉज सो लाईक देम, दे हॅड टू स्क्विंट ॲट थिंग्स ऑलवेज. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी एक कमतरता जी आहे, एक अपुरेपणा जो आहे तो तिचा जीवनातला आहे. शी हॅड डन द सेम, शी वॉज जस्ट लाईक हर अर्न्ड, आणि ती एका
आत्यासारखीच त्या ठिकाणी ती आहे. ऑल हर ड्रीम्स ऑफ लिव्हिंग इन इंडिया. तिचं स्वप्न काय आहे आपल्या मेबल बिरिंगचं, तर भारतात तिला राहायचं स्वप्न तिचं होतं. मॅरिड टू सम हिरो लाईक सर हेनरी लॉरेन्स. एखादा हेनरी लॉरेन्ससारखा जो एखादा हिरो आहे त्याच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. सम एम्पायर बिल्डर. एखादा मोठा साम्राज्य त्याचा असायला पाहिजे असं तिला वाटायचं. स्टील द साईट ऑफ अ नेटिव्ह इन अ टर्बन फील्ड हर विथ अ रोमान्स. आणि कदाचित हा छान असा पागोटा घातलेला त्याच्याशी ती छान असं तिचं एक प्रेमालाप असेल असं तिला अपेक्षा होती त्या नवऱ्याची. शी हॅड फेल्ड अटरली. पण त्यात तिला पूर्णतः अपयश आलं होतं. शी हॅड मॅरिड ह्युबर्ट. तिने अशा माणसाशी लग्न केलं होतं की जो तिचा नवरा, त्या नवऱ्याचं नाव आलेलं आहे ह्युबर्ट नावाचा तिचा नवरा आहे. शी हॅड मॅरिड ह्युबर्ट विथ इज सेफ परमनंट अंडरलिंग जॉब इन द लॉ कोर्ट. आणि तो कोर्टात त्या ठिकाणी जॉब करतो आहे तिचा नवरा ह्युबर्ट. आणि ही परिस्थिती तिची ती जी आहे ती तिला कुठेतरी त्या ठिकाणी ते ते टोचतं आहे. ती मानसिक अस्वस्थता जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याची ही सगळी जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती ह्या पाठ्यांशात पुन्हा पुन्हा येते. तर इथे आपण थांबूया आणि शेवटच्या पाठकडे आपण जाऊया. थँक्यू.